कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे। अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत 439 तपासण्या करून 212 अन्न नमुने घेण्यात आले आहेत। भेसळीच्या संशयावरून आईस्क्रीम, तूप, पनीर आणि खाद्यतेलासह तब्बल 34,96,000 रुपयांचा आणि 20,000 किलोहून अधिक साठा जप्त करण्यात आला आहे। या कारवाई दरम्यान 10 व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 94 प्रकरणांमध्ये तब्बल 6,83,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। तसेच प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात 21 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत। 2 पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या व्यक्तींवर मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोरांविरोधातील ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे। नागरिकांनी भेसळीबाबत कोणतीही तक्रार असल्यास प्रशासनाकडे माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ आली असून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर प्रशासनाचा कडक वॉच असल्याचे स्पष्ट झाले आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने अन्न औषध प्रशासनाच्या कारवाया सुरू आहेत त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात देखील आपल्याकडे धडक कारवाया सुरू आहेत। गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये या मोठ्या प्रमाणात या कारवायांमध्ये वाढ झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 439 अन्न व्यावसायिकांच्या तपासण्या केलेल्या असून 212 अन्न नमुने वेगवेगळ्या अन्न पदार्थांचे हे तपासणीसाठी घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण 30 प्रकरणांमध्ये जे आहे अन्न पदार्थांचा साठा जप्त केलेला आहे, त्याची एकूण किंमत जी आहे 34,96,632 रुपये आहे। याच्यामध्ये विशेष करून आपण जे आहेत त्याच्यामध्ये जे अन्न पदार्थ आहेत ते आईस्क्रीम आहे, तूप आहे, पनीर आहे, खवा आहे, त्याच्यानंतर गूळ आहे, मिल्क क्रीम आहे, रबडी आहे, बासुंदी आहे, पेढा आहे, आम्रखंड आहे, मँगो पल्प, खाद्यतेल, गूळ असे विविध जे अन्न पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला संशय आहे भेसळीचा किंवा कायद्याच्या उल्लंघनाचा, त्या अन्न पदार्थांचा साठा आपण जप्त केलेला आहे। त्याचबरोबर प्रशासनातर्फे जे 42 अन्न व्यावसायिकांना तपासणीमध्ये जे काही गंभीर दोष आढळले त्याच्या आधारे सुधारणा नोटीस वगैरे पाठवण्यात आलेले आहेत आणि 10 अन्न व्यावसायिकांचे आत्तापर्यंत आपण परवाने जे आहेत ते निलंबित केलेले आहेत। त्याचबरोबर जे काही नोंदणीधारक अन्न व्यावसायिक आहेत त्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार कंपाऊंडिंग प्रकरणं आपण जे आहेत ते 94 कंपाऊंडिंग प्रकरणं दाखल केलेली त्यांच्या विरुद्ध कायद्याच्या उल्लंघनाबाबत। जसं कायद्यामध्ये जे अन्न व्यवसायाचा परवाना आणि नोंदणी नियमने 2011 त्याच्यामध्ये परिशिष्ट 4 भाग 1 मध्ये जे काही नियम दिलेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आपण ह्या 94 अन्न व्यावसायिकांविरुद्ध तडजोड प्रकरणं, कंपाऊंडिंग प्रकरणं दाखल करून त्यांच्याकडून एकूण 6,83,500 रुपयांचा दंड आजपर्यंत वसूल केलेला आहे। यापुढे देखील आपली अशाच पद्धतीची कारवाई सुरू राहणार आहे।